महाराष्ट्रातली माणुसकी जिवंत आहे की नाही याची तपासणी घेणारी लढाई आहे. ज्या पद्धतीने हत्या झाली आणि या हत्येच्या मागची जी काही कारण आहेत याचा विचार केल्यानंतर महाराष्ट्रातल्या माणुसकीला फुंकर घालण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र यावं अशी माझी तरी भूमिका आहे. सोमनाथ सूर्यवंशी, मी त्याच्या आईला इथनं सलाम करतो. पोरगा मेला, पण पोराच्या नावाने आलेले 10 लाख रुपये त्या माऊलीने परत पाठवले की माझा पोरगा परत द्या आणि त्याच्या गुन्हेगारांना आधी अटक करा. मला या पैशाची एक देऊन मला तुम्ही दाबू नका. तिने नाही घेतले पैसे. आजही एकाही पोलिसावर कारवाई झालेली नाही. माझा थेट प्रश्न आहे, उभ्या महाराष्ट्राला हे माहित नाही की सोमनाथ सूर्यवंशी मेला कसा. इथे असलेल्या कोणीही मला सांगावं की सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूचं कारण आणि तो मेला कुठे, सांगायलाच तयार नाही. मी हा विधानसभेमध्ये प्रश्न लावून धरला की सोमनाथ सूर्यवंशी मेला कुठे. जर कस्टडियल डेथ असेल तर मग जो इन्स्पेक्टरच्या कस्टडीमध्ये तो मेला तो इन्स्पेक्टर अजून ड्युटीवर कसा. पण माझं इथनं मी स्पष्टपणाने सांगू शकतो की इट इज नॉट अ कस्टडियल डेथ. सोमनाथ सूर्यवंशी हा मॅजिस्टेरियल कस्टडीमध्ये मेला. मॅजिस्टेरियल कस्टडी म्हणजे जेल. आणि जेव्हा जेलमध्ये माणूस मरतो आणि त्याच्या अंगावर जखमा असतात, त्याचा जो पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहे तो माझ्या अजूनही मोबाईलमध्ये आहे. त्याच्यामध्ये मल्टिपल इंजरीज आणि शॉक हे दिलेलं आहे. म्हणजे ते मारहाण झाल्यानंतर त्याला जो धक्का बसला त्याच्यातनं त्याचा मृत्यू झाला. पण ही मारहाण झाली कुठे, हा मृत्यू झाला किती वाजता. विधानसभेत उत्तर देत असताना माननीय मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं, म्हणजे विधानसभेला सांगितलं की त्याला श्वासोश्वासाचा त्रास होता. मी त्याच्या घरच्यांना विचारलं तर असं कुठलाही त्रास नव्हता. बाबा कुठल्या डॉक्टरची औषधं चालू होती का, कुठेही चालू नव्हती. ही सगळी जातीयवादाची लढाई आहे. इथं वाढत चाललेला मनुवाद या बहुजन समाजाचा जीव घ्यायला आहे. आणि इथला मुजोर सत्ताधारी हे मनुवादाला फुंकर घालताय. आपल्या हे लक्षात येत नाही की हे जात वर्चस्ववादाची जी लढाई आहे त्याच्यामध्ये आपण कसा मार खातो. अक्षय शिंदेला